नमस्ते अँड वेलकम टू मॅजिकल लवी. या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर पूजेची सजावट, विधी आणि पारंपरिक पदार्थ, ज्यामुळे मार्गशीर्ष महिना अधिक खास होतो. तर चला सुरू करूया. महालक्ष्मी मंत्र लावून मी माझा दिवस सुरू करते. मंदिर स्वच्छ करून मी सगळं देवांना पितांबरीने धुवून घेते. मी नारळला व्यवस्थित धुवून उष्ण ठिकाणी ठेवून देते. त्याचप्रमाणे 5 फळला फूल, ध्रुवा, बेलपत्र, पानं हा सगळ्यांना पण धुवून एक ठिकाणी ठेवून देते. कमळाचा फूलला धुवून एक पाणीचा ग्लास मध्ये ठेवून देते. स्वास्तिक काढून टेबलावर लाल कपडा ठेवून त्यावर गव्हाचा दाणेला पसरून घ्या. देवीच्या मुकुटला दूध, दही, मध, गुलाबजल, गंगाजल नी अभिषेक करून घ्या आणि गोल कुंकू लावून घ्या. कळसावर चंदन, हळदी, कुंकू आणि लाल धागा बांधून ठेवा. कळसात हळदी, कुंकू, अक्षदा, कवडी, कमलगट्टा, सुपारी, गुलाबजल, गंगाजल, ध्रुवा, तुळशीचे पाने, 5 रुपये नाणं आणि पाणी भरून घ्या. कळसाला देवीचे वस्त्र आणि दागिने घाला. पाच पानं, देवीचे मुकुट आणि वेणी लावून सजून घ्या. देवी माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्या. माता लक्ष्मी, लक्ष्मी यंत्र आणि गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून घ्या. हळद, कुंकू, अक्षता शिंपडून माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची स्थापना करून घ्या. पानावर सुपारी आणि ओटी ठेवा. लक्ष्मी यंत्र व्यवस्थित ठेवा.
व्रताची पुस्तक आणि 5 फळ ठेवा. गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा. तुपाने दीप प्रज्वलित करा. टेवळाच्या आजूबाजूला सुंदर रंगोली काढून घ्या. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. देवी लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद आपल्यावर कायम असो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा. जय लक्ष्मी माता, जय गणेश. धन्यवाद. मॅजिकल लवी.